तिकडे दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची भेट, त्यानंतर अदानींच्या घरी शरद पवार गटाचा बडा नेता भाजपच्या बड्या नेत्याला भेटल्याची चर्चा. लगोलाग उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छांच्या केलेल्या फोनची बातमी. या सगळ्या बातम्यांनी गेला आठवडा महाराष्ट्रात गाजला. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जरी कमी असले तरी विरोधकांनी बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरनं सरकारला धारेवर धरलं. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष हा अधिवेशन संपेपर्यंत पाहायला मिळणार अशा चर्चा झाल्या. पण तितक्यात समोर आला एक फोटो. आधी मित्र आणि नंतर एकमेकांचे कट्टर शत्रू झालेल्या नेत्यांचा, अर्थात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा. आज अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेल्या ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं दालन गाठलं आणि त्यांच्यासोबत 5 ते 10 मिनिटं चर्चा केली. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात अशा पद्धतीने या दोन्ही नेत्यांचे एकत्रित येणं महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. आजच्या भेटीत दोघं सुद्धा कम्फर्टेबल होते, हसत होते. कारण महाराष्ट्रात कधी काय घडेल याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही, हेही घडलंय. पण ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज का भेटले? त्यांच्या एका भेटीनं 3 खेळाडू चितपट झालेत का? पाहुयात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचा राजकीय अर्थ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. नागपूरला सध्या महायुती 2.0 सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज उद्धव ठाकरे सुद्धा विधिमंडळात दाखल झाले होते. नागपूरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारवर आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका देखील केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातली नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांच्यासारख्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पीसी मध्ये भाष्य केलं. त्यानंतर ते थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. खरं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघं होतेच, पण त्यांच्यासोबत वरुण सरदेसाई, अनिल परब, सचिन अहिर, अंबादास दानवे, भास्कर जाधव हे सगळे नेते सुद्धा भेटीच्या वेळी उपस्थित होते. या भेटीनंतर ही केवळ सदिच्छा भेट होती. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीये, त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची कामं होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आलं ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट ही राजकीय नव्हती तर फक्त सदिच्छा भेट होती असं सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुद्धा भेटले. त्यामुळे महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरे गटाकडे यावं यासाठी ठाकरेंनी फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घेतलीये अशी देखील चर्चा होतीये. पण या भेटीनंतर एका भेटीनं 3 जणांना शह दिलाय असं म्हटलं जात आहे. त्यातला पहिला शह म्हणजे एकनाथ शिंदेंना दिल्याची चर्चा होतीये. महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपला सत्तेवर आणण्यात मोलाचा हातभार लावला. एकीकडे ठाकरेंमुळे सत्ता गेल्याचा राग भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या मनामनात भरला होता. त्यामुळे शिंदे फडणवीस ही जोडी राज्यभरात अनेक कार्यकर्त्यांमध्ये हिट झाली. उद्धव ठाकरेंवर दोघांनीही सडकून टीका केली. अजितदादा सत्तेत सामील झाल्यानंतर सुद्धा शिंदे फडणवीसांची ही जोडी अशीच कायम राहिली. पण सगळं चित्र बदललं ते विधानसभेच्या निकालानंतर. एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्री पदावर आणि त्यानंतर गृह, नगर विकास अशा महत्वाच्या खात्यांसाठी अजूनही अडून बसलेत अशी चर्चा आहे. खातेवाटप अद्याप झालेलं नाहीये. दुसरीकडे भाजपला चांगलंच मॅन्डेट मिळाल्यानं भाजप ही खाती सोडायला तयार नाहीये. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ ग्रहणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा दुपारी चक्क 3 पर्यंत शिंदेंची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या नाकी नऊ आले. थोडक्यात महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेवेळी भाजपच्या ऐकण्यातले एकनाथ शिंदे 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळानंतर मात्र भाजपला डोईजड झालेत हे स्पष्ट झालं. शपथविधीच्या दिवशी एका बाजूला दादा फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला शिंदे एकटे. नागपुरात विस्तारावेळी सुद्धा एकनाथ शिंदे एकटे एका बाजूला होते, त्याची प्रचंड चर्चा झाली. थोडक्यात एकीकडे भाजपच्या जवळचे असणारे शिंदे आपल्या बार्गेनिंग पॉवरमुळे भाजपच्या डोळ्यात जड झालेत अशी चर्चा चालू झाली आणि दुसरीकडे भाजप ठाकरेंसोबत करत असलेली जवळीक ही शिंदेंना शह देण्यासाठी असल्याची चर्चा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शिंदेंना मर्यादित करायचं असेल तर भाजपला ठाकरेंची गरज लागू शकते. दुसरीकडे सध्या केंद्रामध्ये स्थिरावलेल्या मोदी सरकारला एनडीए म्हणून बहुमत असलं तरी सत्तेची 5 वर्ष काढण्यासाठी आणखी मित्रपक्षांचा पाठिंबा त्यांना गरजेचा आहे. ठाकरेंकडे तब्बल 9 खासदार आहेत, त्यामुळे केंद्रातली ठाकरेंची पॉवर मोठी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जड चाललेली असताना त्यांना शह देण्यासाठी आजच्या ठाकरे फडणवीस भेटीला महत्त्व आल्याचं दिसतं. आता ठाकरे फडणवीसांच्या भेटीतनं दुसरा शह दिला जातोय तो म्हणजे शरद पवारांना. महाराष्ट्रात शिंदे सरकार असताना विधानसभा निवडणुकीआधी तब्बल 2 वेळा
एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची वर्षा बंगल्यावर भेट झाली। त्यावेळी निकालानंतरच्या वेगळ्या समीकरणांची जोरदार चर्चा झाली। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री राहिलेल्या ठाकरेंवर एकीकडे शरद पवारांनी थेटपणे टीका केलेली, पण शरद पवार एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून कधी फारसे टार्गेट करताना दिसले नाहीत। पवारांच्या निशाण्यावरती फडणवीसच राहिले। त्यामुळे शिंदे पवारांच्या या संबंधांमुळे भाजपच नेहमी इन्सिक्युअर झालाय असं पाहायला मिळालं। दुसरीकडे सबंध शिवसेना आणि चिन्ह आपल्या ताब्यातनं हिसकावून घेणाऱ्या एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा राग आजही कायम आहे। बंडानंतर कधीच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं नाहीये। त्यामुळे शरद पवारांचं शिंदेंना भेटणं हे ठाकरेंच्या सेनेला आजवर खटकत आले। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांची आज भेट घेतल्याची चर्चा आहे। खरं तर मधल्या काळात शरद पवार गट अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार किंवा शरद पवार गटाचे नेते भाजप सोबत जाणार अशाही चर्चा झाल्या। एकीकडे शरद पवारांकडे असणारं 8 खासदारांचं बळ भाजपला खुणावतंय। असं असलं तरी हिंदुत्व ही विचारधारा आणि ठाकरेंकडे असणारा एक एक्स्ट्राचा खासदार हे भाजपसाठी कधीही सोयीचं आहे। थोडक्यात महाविकास आघाडी फुटणार, कुठला तरी एक पक्ष महायुतीच्या सोबत जाणार या चर्चांना आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत एक प्रकारे हवा देण्याचं काम केलं। जर शरद पवारांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चा चालू असतील तर ठाकरे गट सुद्धा भाजपच्या जवळचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न एक प्रकारे आजच्या भेटीतनं उद्धव ठाकरेंनी केल्याचं स्पष्ट होताना दिसतंय। ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत काँग्रेसला सुद्धा शह देण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणता येतं। खरं तर राज्याच्या राजकारणात काँग्रेस आणि शिवसेनेचं विळ्या भोपळ्याचं नातं समजलं जातं, पण 2019 मध्ये पवारांच्या पुढाकारातनं भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला अनपेक्षितपणे सत्तेचा वाटा मिळाला। त्यानंतर शिवसेना फुटली, महाविकास आघाडी विरोधात आली, वर्षभरात राष्ट्रवादी सुद्धा फुटली। काँग्रेसने स्वतःला विरोधातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे करायला सुरुवात केली होती। खरं तर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध काँग्रेस हा वाद जोरदार झाला। कमी जागा लढवून काँग्रेसने जास्तीचे खासदार निवडून आणले। त्यानंतर काँग्रेसनं आपणच मोठा भाऊ असल्याचं सांगून विधानसभेत सगळ्यात जास्त जागा घेतल्या। विदर्भातल्या जागांवरनं काँग्रेसनं ठाकरे गटाला झुलवत ठेवलं। तसंच निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरलेला। त्यांची ही मागणी काँग्रेसनं ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं म्हणत धुडकावून लावली। निकालात मात्र ठाकरे गटानं 20 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्या। ठाकरेंनी मुंबईतल्या 10 जागा जिंकलेल्या, त्यासाठी त्यांना मुस्लिम मतांची मदत झाल्याचंही म्हटलं जातंय। त्यातूनच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरायला सुरुवात केली आहे। बीएमसी निवडणुकीपूर्वी आपण हिंदुत्व सोडलेलं नाहीये हे जनतेला पटवून द्या असे आदेश सुद्धा ठाकरेंनी आपल्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे। दुसरीकडे ठाकरेंनी आजच सावरकरांवरनं काँग्रेसला कडक शब्दात इशारा सुद्धा दिलाय। त्यामुळे ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची लाईन मोठी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय असं दिसून येत आहे। या सगळ्या घडामोडीत आज एकीकडे उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले, पण दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ठाकरेंनी पाहिलंही नाही, त्यांना कुठेतरी इग्नोर केलं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे काँग्रेसला शह देऊन भाजपच्या जवळ जाणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। एकंदरीतच ठाकरे फडणवीसांची आजची ही भेट काही साधी सुधी नव्हती। त्यामुळे या भेटीनं शिंदे, शरद पवार आणि काँग्रेस अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे। आता या भेटीचे आगामी काळात दूरगामी परिणाम काय होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।